कल्पना करा, ज्या डॉक्टरांनी हजारो हृदयांना पुन्हा धडधडायला शिकवलं, त्यांचंच हृदय एका बंद कारमध्ये कायमचं शांत झालं. सकाळी घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडलेले प्रसिद्ध डॉक्टर, पण रात्रीपर्यंत ते घरी परतलेच नाहीत. पत्नी वारंवार फोन करत होती, पण प्रत्येक वेळी त्यांचा फोन बंद लागत होता. क्षणोक्षणी वाढणारी चिंता, अस्वस्थता आणि मग पत्नीने घेतलेला एक निर्णय, जो म्हणजे मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करायचं. लोकेशन एका निर्जन ठिकाणी स्थिर दाखवलं. कुटुंबीय तिथे पोहोचलं, कारचं दार उघडलं आणि पुढच्या क्षणाला समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. एका प्रसिद्ध डॉक्टरांचा गूढ मृत्यू. आणि आता या प्रकरणामागचं सत्य शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं? एका यशस्वी डॉक्टरांचा शेवट इतका रहस्यमय कसा झाला? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघत आहात सरळ सोपं. सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगर यांच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे लातूरमधील 45 वर्षीय MJ हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड हे रुग्णांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून इनोव्हा कार घेऊन बाहेर पडले. त्यांचं हॉस्पिटल बार्शी रोड या ठिकाणी असताना आज दुपारी स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन अंबेजोगाई रोड भागात ते गेले होते. त्यांच्या कुटुंबांकडून आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दुपारपासून फोन लावला जात होता. ते फोन उचलत नसल्याचे दिसून आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यांची पत्नी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका राठोड देखील आपल्या कामासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखंच वाटत होतं, पण वेळ जसा पुढे गेला तसा संपर्क न होणं चिंतेचं कारण ठरलं. दुपारनंतरही डॉक्टर मेहुल यांचा फोन लागत नव्हता. कॉल केल्यावर फोन बंद असल्याचं दिसत होतं. अखेर पत्नीने मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करण्याचा निर्णय घेतला. लोकेशन एका ठिकाणी बराच वेळ स्थिर असल्याचं दिसलं. संध्याकाळच्या सुमारास त्यांची गाडी अंबेजोगाई रोड परिसरात असल्याचं माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. MIT कॉलेज परिसराजवळ उभी असलेल्या या इनोव्हा कारमध्ये डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले. डॉक्टरांची अवस्था लक्षात आल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे, कारण त्यांचा इनोव्हा गाडीमध्ये इंजेक्शन, काही औषधांच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केलाय. मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस विविध शक्यतांचा तपास करत असून अंतिम निष्कर्ष पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही कारणाबाबत सध्या निश्चित दावा करण्यात आलेला नाहीये. डॉक्टर मेहुल राठोड यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांनी आणि सहकारी डॉक्टरांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ज्यांनी अनेक रुग्णांना नवजीवन दिलं, त्यांच्याच अशा अचानक निधनाने लातूरसह संपूर्ण मराठवाडा हळहळ व्यक्त करत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यू मागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. तपासातून आणखीन कोणती माहिती पुढे येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.